आजही विदर्भाला हवामान खात्याचा येलो अलर्ट, पावसाचा जोर कायम राहणार, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. भंडाऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी, मोटर पंपच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढण्याची नागरिकांवर वेळ. जायकवाडी यंदा पूर्ण क्षमतेनं भरणार, 2 महिने आधीच नाशिकचं पाणी जायकवाडीत सध्या 60% अधिक पाणी साठा, अर्ध्या मराठवाड्याची चिंता मिटली. उजनी धरणाची 100%कडे वाटचाल, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची तहान भागणार, उजनीतून विसर्गही सुरू. नागपुरात पावसामुळे बेलतरोडी परिसरातील पूल पाण्याखाली, बाजूला असलेल्या नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं शेजारी असलेल्या घरातही शिरलं नाल्याचं पाणी. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची बॅटिंग, संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती, कान्होलीबारा हिंगणा राज्य महामार्गावरील पिवळधरा पूल पावसामुळे गेला वाहून. भंडारा जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्यानं निर्णय. पुराच्या पाण्यातून पुलावरून दुचाकीधारकांचा जीवघेणा प्रवास, या परिसरातील नागरिकांनी धाव घेत बचावकार्य केल्यामुळे वाहून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. भंडाऱ्यामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 नागरिकांची सुखरूप सुटका, अनेक गावांना पुराचा पाण्याचा विळखा, जिल्हा परिषदेचे शोध पथक कार्यरत. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात जोरदार पावसामुळे वैनगंगेला पूर, ब्रह्मपुरी वडसा, ब्रह्मपुरी, गडचिरोली आणि ग्रामीण भागातील 5 मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत. चंद्रपुरात वैनगंगेच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं बाधित, बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज, गोसेखुर्द धरणांमधून वैनगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू. ब्रह्मपुरीत संततधार पावसामुळे पूरस्थितीत 30 गावांचा संपर्क तुटला, गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. वर्ध्यामध्ये पावसामुळे नदी नाले तुडुंब, वर्धा, यशोदा, वडा, लालनाला, पोथरा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा, पावसाचा जोर कमी झाल्यास काही गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची रिपरिप, अकोला जिल्ह्यातील पूर्णा, मोरणा, निगुर्णा, काटेपूर्णा, मन आणि पठार नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. भंडाऱ्यातील वैशाली नगर येथील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी, घरातील जीवनोपयोगी साहित्यांचं नुकसान, परिसरात नाले तुंबल्यानं घरात शिरलं पाणी. सांगलीतील कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ, कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी 19.5 फुटावर. नाशिकमधील धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा संभाजीनगर जिल्ह्याला फटका, वैजापूरमधील नद्यांच्या पुलावर पाणी, वैजापूर, श्रीरामपूर या 2ही तालुक्यांचा संपर्क तुटला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीच्या पर्यटकांना भुरळ घालणारा पूल, धबधब्यावर काचेचा आकर्षक असा पूल, पुलासाठी सिंधुरत्न योजनेतून 99,63,000 रुपये खर्च. पुण्यातील माळशेज घाटात पावसाची संततधार, पावसामुळे पर्वतरांगांमधील छोटे धबधबे प्रवाहित, दाट धुकं आणि हिरवीगार निसर्गाने सह्याद्रीचं सौंदर्य आणखीनच खुललं. नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूरमधील नैसर्गिक धबधबा प्रवाहित, रेणुका मातेच्या दर्शनासोबत भाविक घेत आहेत पर्यटनाचा आनंद. नांदेडमध्ये पर्यटकांची तीर्थक्षेत्र माहूरमध्ये मोठी गर्दी, निसर्ग सौंदर्य बहरल्यानं पर्यटकांची पावलं माहूरकडे वळली, पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ. यवतमाळमध्ये खुणी नदीला पूर, मांडवा पाटण बोरी मार्ग बंद, पाटण बोरी ते मांडवा या मार्गावरची वाहतूक ठप्प, नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. अमरावतीच्या पारडीदेवी येथील अपूर्ण रेल्वे भुयारी अंडरपासमध्ये साचलं पावसाचं पाणी, पाणी साचल्यानं नागरिकांना काढावी लागते, गुडघाभर पाण्यातून वाट. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस, पावसामुळे नागपूर संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवर साचलं पाणी. गोंदियामध्ये कारवर झाड कोसळल्यानं दोघांचा जागीच मृत्यू, जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं घडली घटना. गोंदिया जिल्ह्यामध्ये 6 महिन्यांपूर्वी तयार केलेल्या उड्डाणपुलाला भगदाड, पहिल्याच पावसात या बांधकाम करणाऱ्या कंपनीचं पितळ उघडं.
पुण्यातील शिरूर येथील कान्हूर मेसाईत रस्त्याची दुरावस्था, शाळकरी मुलं शेतकऱ्यांसह नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा अडथळा. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्साह, गुरुपौर्णिमेनिमित्तानं भाविकांची मोठी गर्दी. पहाटे मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पार पडली काकड आरती. पुण्याच्या सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज मठात गुरुपौर्णिमेनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन, पालखी सोहळ्याचं आयोजन, दिव्यांग मुलींच्या गायन सेवेसह कीर्तनाचं आयोजन. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साईंची शिर्डी उजळली, भक्तांचीही अलोट गर्दी, मंदिर प्रशासन सज्ज. गुरुपौर्णिमेला दोनही शिवसेनेचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणार. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते बाळासाहेबांना मानवंदना देणार. सांगली जिल्ह्यामध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा, बैलजोडीची सजावट करून सांगलीमध्ये वाद्यांसह मिरवणूक. साताऱ्यातील कराडमध्ये बेंदूर सण थाटामध्ये साजरा, जिथं माती तिथं भक्ती म्हणत चिमुकल्यांनी काढली मिरवणूक. मातीचे बैल सजवत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष सुरू. राज्यामध्ये बुधवारी नव्या 9 कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये आढळले सर्वाधिक 7 रुग्ण. सर्व रुग्ण सौम्य स्वरूपाचे, 51 सक्रिय रुग्ण घेतायत उपचार. संजय गायकवाड यांनी मारहाण केलेल्या कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द. एफडीएच्या चौकशीनंतर अजंठा कॅटर्सचा परवाना रद्द करण्याचा निर्णय. निकृष्ट जेवणावरून भडकलेले गायकवाड. मोर्चाला परवानगी नाकारल्यानं मीरा भाईंदरमधील पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली. आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती. लोकल ट्रेनच्या गर्दीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर. 15 ऐवजी 18 डब्यांच्या लोकल सुरू करण्याची मागणी. गर्दीवर तोडगा काढण्यासाठी पर्यायांची चाचपणी. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या आणि पेडी मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूल सर्वसामान्यांच्या सेवेत खुला होणार. छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई. आतापर्यंत 5,500 मालमत्तांची पाडापाडी, अनेकांचे संसार रस्त्यावर. जनसुरक्षा विधेयक आज सभागृहात मांडलं जाणार. जनसुरक्षा विधेयक संयुक्त समितीचा अहवाल समोर. विधेयकाला मात्र विरोध कायम. धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये सापडल्या अळ्या. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक मिल्कीबार चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. नांदेड शहरात अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं वाहतूक कोंडीची समस्या. परिसरात रुग्णालय असल्यानं रुग्णांचे मात्र होत आहेत हाल. मेळघाटातील काकादरी जिल्हा परिषद शाळेला गळती. पावसाळ्यात पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचे मोठे हाल. शाळेची दुरुस्ती करण्याची पालकांची मागणी. भिवंडीतील जीर्ण इमारतीच्या छताचं प्लास्टर कोसळलं. घटनेमध्ये 2 महिला आणि 1 मुलगा गंभीर जखमी. धोकादायक इमारतींची तातडीनं तपासणी करून कारवाईची केली मागणी. पावसाळ्याच्या बंदी काळात बेकायदा मासेमारी करणाऱ्या 12 बोटींवर दंडात्मक कारवाई. महिन्याभरात उरण, मुंबई, रायगड समुद्रात करण्यात आली कारवाई. 31 जुलैपर्यंत समुद्रात मासेमारीला असेल बंदी. शहादा ते लोणखेडा रस्त्याची दुरावस्थेमुळे सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन. रस्ता दुरुस्तीचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित. नाशिकमध्ये कामगार सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. कामगार विरोधी 4 श्रम संहिता रद्द करण्यासाठी मोर्चा. बेळगावमध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. महापालिकेसमोर विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी. नाशिकमध्ये वीज कर्मचाऱ्यांचा संप. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या बाहेर संप. खासगीकरणासह विविध मागण्यांसाठी संपाची हाक. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात रत्नागिरी बँक कर्मचाऱ्यांची निदर्शनं. कामगार विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी. जिल्ह्यातील 26 बँका संपात सहभागी. अमरावतीमध्ये भर पावसात महिला कामगारांचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी अडवला मोर्चा. कामगार विरोधी 4 श्रम संहितांच्या विरोधात कामगारांचा एल्गार. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय कामगार संघटनांची आंदोलनं. नवीन कामगार कायद्याला कामगार संघटनेचा कडाडून विरोध. नवीन कामगार कायद्याविरोधात विविध कामगार संघटनांची एकजूट.
यवतमाळच्या राळेगाव येथे शासकीय धान्य गोडाऊनला आग. आगीत मोठ्या प्रमाणात धान्य साठा जळून खाक. कारण मात्र अस्पष्ट. कंटेनर खाली चिरडून युवकाचा मृत्यू. नाशिकच्या शिरखेवाडी येथील घटना. अपघातात जॉय कांबळे याचा मृत्यू तर सोबत असलेला महिला आणि 4 वर्षीय मुलगा जखमी. जालन्यामध्ये दहशत माजवण्याच्या हेतून हातात तलवार घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल करणारा पोलिसांनी घेतला ताब्यात. आरोपीकडून एक धारदार तलवार जप्त. पाळी आली का तपासण्यासाठी विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी. शहापूरच्या शाळेतला धक्कादायक प्रकार. मुख्याध्यापिकेसह 8 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई. चिपळूण शहराजवळील कापसाळमध्ये सापडला 9 फुटी अजगर. सर्पमित्रांनी तत्काळ धाव घेत अजगराला सुरक्षितपणे जंगलामध्ये सोडलं. पालघरच्या डहाणू नरपड परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्याकडून गोठ्यातील वासरावर जीवघेणा हल्ला. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीतील शिराळ्यात धामवडे परिसरात मगरीचं दर्शन. वन विभागाकडून मगरीचं रेस्क्यू. रहिवासी भागात मगर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये गिल प्रथमच टॉप 6 वर. बुमराह 32 आठवड्यांपासून अव्वल गोलंदाज. जडेजा 174 आठवड्यांपासून नंबर 1 ऑलराऊंडर. भारत इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून. सीमरचं चक्रव्यूह भेदण्याचं नवं आव्हान. लॉर्ड्सवर वर्चस्वाची लढाई. 4 वर्षांनंतर कसोटी सामना खेळणार जोफ्रा आर्चर. इंग्लंडनं तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये केलं समाविष्ट. आज लॉर्ड्सवर भारत इंग्लंड सामना. अल्कराज सबालेंका विल्बनच्या उपांत्य फेरीत फिट्स अनिसिमोवाची ही आगेकूच. दोघांच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष. बांगलादेश T20 मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा. बाबर आझम पुन्हा बाहेर. शादाब रऊफही खेळणार नाही. मालिका 20 जुलैपासून. बिग बॉसच्या 19व्या सीझनची घोषणा 24 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती. रिवाइंड थीमवर आधारित या सीझनसाठी अनेक सेलिब्रिटींची नावं चर्चेत. पाकिस्तानी अभिनेत्री हुमेरा असगरचं निधन. 2 आठवड्यांआधी मृत्यू झाल्याचा अंदाज. राहत्या घरात पोलिसांना आढळला मृतदेह.